तुमच्या समध्यांचं आमच्या ह्या कला दरबारात स्वागत आहे बर का. काय म्हणले? दरबार वगैरे जुनं झालं, आता लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे. होय, तुमचं खरं आहे बरं का मंडळी. अहो नुकत्याच याच स्वातंत्र्याचा वाढदिवस आपण समध्यांनी झोकात साजरा केला नाही का. अहो कित्येकांच्या बलिदानानं आहुतीनं मिळालेलं हे स्वातंत्र्य आणि त्यातूनच घडलेली लोकशाही. पर मंडळी, मला एक प्रश्न नेहमी पडतो बघा, का इतक्या लोकांच्या त्यागातून मिळालेले हे स्वातंत्र्य आणि आपण खरंच त्याची किंमत ठेवतो का? नाही नाही, म्हणजे तुम्ही म्हणाल शाहीर तुम्ही कोण आम्हाला विचारणारे. बरं मंडळी, अहो विचार करण्यासारखीच गोष्ट आहे नाही का. आपल्या महापुरुषांचा पराक्रम आपण पुस्तकात वाचतो, त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. अहो अगदी आपला स्वातंत्र्य दिन सुद्धा मोठ्या दणक्यात साजरा करतो. पण आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे काय हे खरोखरीच कळलेलं आहे का हो मंडळी? हा, अहो विचार करण्यासारखी गोष्ट आहे मंडळी. चला तर मग, नाही विचार करायचाच झाला तर मग निदान एक गोष्ट ऐकत ऐकत तरी विचार करू. तर मंडळी, एका स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काय झालं, क्या बात है भाई. या किल्ल्यावर काय सॉलिड वातावरण असतं ना. इथं कधी पण या, एक नंबर माहोल असतो राव. अरे हे दोघं जहागीरदार कुठं उलटलेत? मला एक सांग, तू फोन केला होता ना त्यांना? केला होता रे. मग कुठपर्यंत पोहोचलेत? अरे येतो बोललेत ना 10 मिनिटात. येतील की एवढ्यात? मी तुला सांगतो ना, यांच्या ना बेसिक मध्येच घोळे, कधी साले वेळेवर येत नाही. आणि आले की अशा थापा मारतात ना की विचारायची सोय नाही. बरं ते जाऊ दे, मोरू दे. त्या दोघांना मला सांग, तू सिगरेटची पाकिटे घेतलेत ना भरपूर? अरे प्रत्येकासाठी एक एक घेतलेले. आता भरपूर म्हणजे काय, सिगरेट पुण्यात काढून काय जेवण करायचं का आपल्याला तिथं? अरे यार किती वेळ झालाय यार, यांना फोन लाव. आता तू फोन लाव. यार 15 ऑगस्टची मस्त सुट्टी मिळाली, म्हटलं जरा आउटिंग करूयात. तर हे दोघं कधी वेळेवर येतील तर शपथ. आलो आलो आम्ही आलो आलो. मान्यवर आले. या 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 या, फार वेळेत आलात. या 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 या. सॉरी यार, हा गेला होता त्याच्या बापाला ऑफिसला सोडायला. ऑफिसला सोडायला का? त्यांच्याकडे काय गाडी नाही का काय? का तू बापाच्या गाडीवर पार्ट टाइम ड्रायव्हर म्हणून काम करतो? अरे गाडी आहे रे त्यांच्याकडे, पण सध्या पाठ दुखती त्यांची. अरे बापाने एवढी 2.5 लाखाची गाडी घेऊन दिली, 2 किलोमीटर सोडून आलं तर काय फरक पडतोय त्यांना? तेवढ्यात त्यांच्याकडनं पेट्रोलच्या पैशाची सोय करून घेतली. कसं झटक्यात त्यांना ऑफिसला सोडून आलो. करा म्हणलं झेंडावंदन. हिला तुझा फादर अजून झेंडावंदनाला जातो काय शाळेत? अरे बाबा जायला लागतं रे, नाहीतर 1 दिवसाचा पगार कट होतो ना. साला फालतूपणा आहे सगळा. हे बर ते जाऊ दे, आता लवकर सांगा, बाहेर कुठं जायचं दारू प्यायला का इथंच निसर्गाच्या सानिध्यात स्वर्ग सुख घ्यायचं? हे गप्रे, बाहेर बिहेर नको जायला. तिकडे उगाच डबल बिल भरायला लागतं म्हणून तर इथं आलो ना आपण. इथं कसं सगळं आरामात निवांत माहोल असतो भाई. हे अरे मी काय म्हणतो, अरे इथंच बसू ना यार. अरे लय दिवस झाले निसर्गाच्या सानिध्यात नरडं ओलं केलं नाही राव. मस्तपैकी आपल्या नेहमीच्या स्पॉटवर आलोय आपण आज. फुल चिल मारू, चायला राडाच करू इथे सगळं आज. काय रे, जाळण धरू एकदमच. आई अरे पण आज ड्रायडे, आपल्याला आपलं टॉनिक मिळणार कुठं? काही ना त्याच्यासाठी आधी प्लॅनिंग करायला पाहिजे होत. प्लॅनिंग आहे ना भाऊ, उगाच आलोय का काय एवढा इथं लांब? प्लॅनिंग आहे. अरे घरात थोडासा स्टॉक शिल्लक होता, तो डिक्कीत टाकून आणलाय. शिवाय नाक्यावरच्या पक्क्याला सांगितलं होतं, त्यानं दिली ना ब्लॅकनं. थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील, पण माहोल झाला पाहिजे. अरे शेवटी आपले आईबाप कमवतात कोणासाठी? आपल्यासाठीच ना. चले लवकर चल, आता उशीर नको. माझं लिव्हर लय ओरडायला लागलंय. इथं आधीच तुमच्या दोघांमुळे उशीर झालाय. ए उशीर नको, काय उशीर नको. तुझ्यामुळे ती काय आम्ही हेल्मेट आणायचं विसरलो, त्यामुळे त्या पोलिसांनी शिट्टी मारली. आलो मग त्याला फाटर मारून गाडीत टांगाडली पटकन. मी पकडले गेलो असतो ना. हा ते एक बरं झालं, नाहीतर फुकट बांबू लागला असता. ए पोलिसांना बिलिसांना पैसे आमच्याकडे देत नाही बरं का. हा आपण नुसतं हात करतो आणि लगेच निघतो. लय वाटलं आणि लय आडवा आला, डायरेक्ट आप्पाला फोन. जिथं आप्पा
इथे सगळा खोल विषय. हा, आपलं काम वेगळं असतं भाई. अरे आजच्या दिवशी तरी किमान नियम पाळा रे. का रे का हा? आज तुझा वाढदिवस म्हणून नियम पाळायचोय. अरे वाढदिवस तुझा, तू नियम पाळ. चल, नियम पाळतोय नियम. हायला. अरे एक वेळ मांजर पाळ, कुत्र पाळ, हत्ती पाळ, पण साला नियम. अरे नियम काय पाळायची गोष्ट आहे का रे? हा, ए चला चला लवकर चला, आज आपल्या भाईचा बर्थडे, जोरदार सेलिब्रेशन करू. चला चला. आईला ह्याला म्हणतात तू. अरे यार काय भारी वाटतंय रे, लईच भारी. हे बघ कसा पितोय बघ. हे बघ गावावरचा ताणलेला आत्मा. अरे यार, लय दिवसांनी नरड ओलं झालंय राव. आणि हा माहोल मस्त. आता एक काम करू, टप्प्या टप्प्याने वाटल्या काढू आणि एन्जॉय करू. एन्जॉय. आपल्या भाईचा वाढदिवस आहे. अरे अशा हवेत, अशा किल्ल्यावर, निसर्गाच्या सान्निध्यात कधी दारू काम केलंच नाहीये राव मी. तू माझ्या जिंदगानीवर तू. आज केलं ना, आज केलं ना, पावन झालाय तू. पावन झालाय. किल्ल्यावर लाडू प्यायची मजा वेगळी असते. काय रे साथे? अरे या गड किल्ल्यांसारखी दुसरी सेफ जागाच नाही. ए यार चला चला लवकर. याच्यासाठी केक काढलाय, तो कापून याचा बर्थडे तर सेलिब्रेट करू. केक आणलंय? काढा 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 केक काढा, केक काढा. ए थांब ना, माझ्याकडे हातेर आहे, त्या हातेरीनेच केक कापू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पावट्या, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. थांब थांब, मी केक भरवतो याला. हॅपी बर्थडे डिअर पावट्या. का तुम्हाला पण थोडीशी? पण अशी नाही मिळणार. आमच्यात येऊन असं आमच्या तुझं नाचून दाखवून या की भाई. पोरांनो, असला गलिच्छपणा करायला तुम्हाला ही पवित्र जागा मिळाली व. अरे बाबांनो, तुमच्याच वयाची पोरपोरी इथं दर रविवारी सावताच्या खर्चाला येऊन इथला परिसर स्वच्छ करतात. अरे गड किल्ल्यांचं महत्व सामान्य लोकांना पटवून देतात. अरे कुठं ती पोरं आणि कुठं तुम्ही. हो हो बाबा, लेक्चर देऊ नका. आम्ही इथं आमच्या मित्राचा वाढदिवस सेलिब्रेट करायला आलेलो आहे. काय उगाच डोक्यात नाही राहायचं आमच्या. काय आम्हाला जे करायचंय ते आम्ही करणार. काय तुम्हाला जे करायचंय तुम्ही करा. निघा चला. अरे जे करायचंय ते जरूर करा, पण जरा विचार करून करा. नाही तर पश्चाताप करायला लागला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. अर्थात आता मी जे बोलतोय ते तुमच्या डोसक्यात शिरणारच नाही. कारण तुमच्या डोसक्यात फक्त जवानीची बेधुंदी आहे आणि नाड्यात वतलेली दारू तुमच्या मस्तकात गेली. अरे मंदिरासारख्या या पवित्र गड किल्ल्यावर या असं धंद करताना तुम्हाला जराही लाजा वाटू नाही ह्याच गोष्टीचं वाईट वाटते. अरे बघ, आता जरा शहाणा असाल तर आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा. आयो बाबा, आम्ही लय घाबरलो. घाबरलो. ए बाबा, हिंदुस्थानीवर. ओ बाबा, जातो जातो जातो. चला, मारू नका मारू नका.
थांबा ना, एवढा बॅग मारून जातो. कारण काय चांगलं समजून घ्यायची मनस्थितीच नाही तुमची. अरे पोरांनो, तुम्हाला काय करायचंय ते तुमच्या घरात करा की. अरे येता कशाला? अरे अख्ख्या जगाला हवा वाटावा असा एक राजा या भारतात झाला आणि आपल्या नशिबानं या महाराष्ट्रात झाला. अरे त्यो म्हणजे आपला राजा शिवछत्रपती. अरे बाबा, आमच्यासाठी हे गड किल्लं म्हणजे मंदिर आहेत रे, मंदिर. आमची श्रद्धास्थान आहे. मी अजून सांगतो, ह्या असलं प्रकार इथं करू नका. आईला ये कसली खोलदरी बघितली का? इकडे इकडे. आपण एक काम करायचं का? काय काय या कट्टड्यावरती उभा राहू आणि मस्त सेल्फी काढू. चालतंय चालतंय. चला चला. हा. आईला ही मागची तरी बघ काय भारी दिसती. मीच कोण आहे रे? आईला एकदम विषय खोल, एकदम आपल्या मैत्री सारखा. सगळी रेडी का? रेडी का? रेडी रेडी. माझा वाढदिवस आहे, माझ्याच फोन मध्ये काढा. कर बाबा, तुझ्या मोबाईल मध्ये काढू. ह्याचा मोबाईल हे रे. हा दे दे चल दे. जरा हस की, हस. ए पोझिशन घ्या रे, पोझिशन घ्या. हा 1 2. अरे आता पाय अवघडला. नीट काय होत नाही. नीट करा रे. अरे काय? अरे कुणाला तरी बोलवायला बदल दिला. अरे काय करायचं आता? अरे काय? तो म्हातारा पण दिसत नाही मदत. अरे कोणच नाही. काय करायचं आता? अरे आईचा फोन आला. कोणतरी बोला रे. बोल बाबा. तूच बोल. अरे येडे का तुम्ही? मी काय बोलू त्यांच्याशी? मी काय बोलणार? बोलला फोन आली. हॅलो हॅलो. हा, अरे बाळा कुठेस तू? हॅलो हॅलो. एवढा बाऱ्याचा आवाज कसा येतोय? तुला माझा आवाज ऐकू येतोय ना? हॅलो हॅलो. अरे तू बोलत का नाहीयेस? बरं हे बघ, आई जरा लवकर घरी ये. अरे आजी आलीये, मामा मामी आलेत आणि मी औक्षणाची सगळी तयारी केलीये. आणि बरं का रे, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट सुद्धा आणून ठेवलंय. ऐकतोयस ना? हा, लवकर घरी ये. आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. हॅलो हॅलो हॅलो. अरे काय करायचं आता? कुणीतरी वाचवा. अरे कुणीतरी आहे का? कुणी आहे का? आहे का कोणी? आहे का कोणी? आहे का कोणी? का आता का रडताय? आता का घाबरलात? झाली का मौज? काय चाललंय हे? हेच का आमचं स्वराज्य? यासाठी उभा केला होता का हा महायज्ञ? आई तुळजा भवानीच्या आणि आमच्या आऊसाहेबांच्या आशीर्वादानं, आमच्या शेकडो जीवलग मावळ्यांच्या रुधिरानं आणि सह्याद्रीच्या काळ कठोर पितृत्वानं पुण्यपावन झालेलं हे स्वराज्य आम्ही श्रींच्या इच्छेनं उभं केलं. इथल्या मातीच्या कणाकणात आमच्या असंख्य वीर योद्ध्यांच्या रक्ताचे डाग अजूनही दिसतात आम्हाला. अशा परमपवित्र स्वराज्याची आणि त्यातल्या गड किल्ल्यांची ही अशी अवहेलना. ज्या वयात नेताजी, येसाजी, तानाजी, मुरारबाजी असे आमचे जीवाचे सांगाती एक एक करत मृत्यूला सामोरे गेले, त्या वयातले तरुण आज इथे येऊन दारू पितात, अश्लील गोष्टी करतात, स्वतःची नावं या दगडांवर कोरून जातात. कशासाठी?
हे दगड साक्षीदार आहेत असीम निष्ठेचे, बलिदानाचे आणि अभंग अचल विश्वासाचे. या दगडांवर आपलं नाव कोरण्याचा अधिकार फक्त त्या नरसिंहांना आहे ज्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांच्या आठवणीनं हे दगडही पाझरतात आणि ज्यांच्या कर्तृत्वानं या सह्याद्रीची छाती अभिमानानं फुलून येते. त्यांचा आणि फक्त त्यांचाच अधिकार आहे या मातीवर. तुमच्या सारख्या कृतघ्न नादान बाजार मुणग्यांचा नाही. काय अवस्था करून ठेवली तुम्ही आमच्या स्वप्नातल्या स्वराज्याची, आमच्या गडकोटांची. जिथे आम्ही आमचा एक एक मोती गमावला ते किल्ले तुम्ही सहलींचा अड्डा बनवून वापरता. वाटेल तशी घाण टाकता, वाटेल तिथे जाऊन तसबिरी घेता आणि आमच्या नावाचा फुकाचा अभिमान मिरवता. नुसतं राजे तुम्ही परत या असं लिहिलं किंवा शिवजयंतीला आमच्या पुतळ्यांना 4-2 हार घातले की स्वतःला मावळे म्हणून घेतात. अरे आमच्या बाजी तानाजीच्या नखाची तरी सर आहे का तुम्हाला? त्यांच्या स्वराज्य निष्ठेत परमेश्वरालाही नमवण्याचं बळ होतं आणि तरीही ते मेणाहून मऊ होते. तलवारीच्या मुठीला धार येते ती तलवार धरणाऱ्यांच्या हाताच्या जिद्दीनं आणि नेमकं हेच तुम्ही विसरताय. काय हक्क आहे तुम्हाला आमचं नाव घ्यायचा? आता तरी थांबवा हे वेडाचार. आता तरी थांबवा आमच्या गड किल्ल्यांचा अपमान. आता तरी थांबवा आमच्या शेताहाटात आणि गावा शहरात रोज होणारी परस्त्रीची घोर विटंबना. आम्ही स्वराज्याचं तोरण बांधलं ती श्रींची इच्छा होती, पण या स्वराज्याचं सुराज्य व्हावं हा आमचा ध्यास होता आणि आम्ही ते केलं. त्या स्वराज्याचं रक्षण आणि त्या सुराज्याची राखण करणं हे आता तुमचं आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचं कर्तव्य आहे. आपल्या कर्तव्याची जाण ठेवा, अन्यथा आम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि यावेळी आम्ही शिवशंभूचा 3रा नेत्र उघडायला मागे पुढे बघणार नाही. ध्यानात असू द्या. अरे पोरांनो, तुम्हाला वाटलं तरी काय? अरे महाराज म्हणजे फक्त मंदिर जिरटत नाहीत. महाराज म्हणजे फक्त तलवारी आणि घोडं नाही. अरे महाराज म्हणजे फक्त 2 दिवसांचा उत्सव नाही. पोरांनो, महाराज म्हणजे विचार, महाराज म्हणजे शौर्य, महाराज म्हणजे नीती आणि महाराज म्हणजे प्रशासन. पोरांनो, महाराज म्हणजे ध्येयनिष्ठा, महाराज म्हणजे कर्तृत्व आणि महाराज म्हणजे आई जिजाऊ आणि आई तुळजा भवानीची अपरंपार श्रद्धा. अरे कधीतरी महाराज समजून घ्यायचा विचार करा. लई वेळ लागेल पण हळूहळू समजते. आमचं चुकलं महाराज. महाराज आमच्या हातून खूप खूप मोठी चूक झाली. होय महाराज. आणि महाराज त्याची केवढी भयंकर शिक्षा सुद्धा आम्हाला मिळाली. होय ना महाराज. अहो खूपच वाईट झालं. तो पडला हो खाली, आता दिसत पण नाहीये कुठं. रायबा जी महाराज, पहा यांचा तो मित्र कुठे दिसतोय का? वैजी हाय हाय हाय, त्या झाडीमध्ये जित्ता आहे. 4 जणांना घेऊन खाली उतरा आणि त्याला काढावं. त्याच्याबद्दल आमच्या मनात कसलीही सहानुभूती नाही, पण आजच्या दिवशी त्याच्या आई वडिलांना हे दुःख कसं सहन होईल हा विचार आम्ही करतोय. यापुढे कुठेही ही असली थेर केली तर कडक शासन करायला आम्ही जराही विचार करणार नाही. कारण इथल्या प्रत्येक दगडात, मातीच्या कणाकणात आम्ही जिवंत आहोत. आम्ही जिवंत आहोत.